नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसेस चालू आहे. ह्या प्रोसेस नंतर पुढे काय होणार आहे बघा. ही सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसेस 29 डिसेंबर पर्यंत आहे. त्यात एक्सटेन्शन मिळण्याची पण संधी नक्कीच आहे, कारण यानंतर पुढची प्रोसेस जी होणार त्यासाठी अजून वेळ लागणार आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की पुढील प्रोसेस काय असेल आणि इथे भरलेली माहिती कधी व्हेरीफाय केली जाते. इथे भरलेली सगळी माहिती, डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे कधी व्हेरीफाय किंवा कधी पाहिले जातात. किंवा काही मुलांचा प्रश्न आहे, सर मी माहिती अशी अशी भरलेली आहे, माझा फॉर्म रिजेक्ट होईल का, मला पुढे प्रोसेसमध्ये येता येणार नाही का, पुढे प्रॉब्लेम येईल का. सो समजून घेऊया की पुढे काय होतं आणि कोणत्या स्टेजला कोणती कोणती प्रोसेस अप्लाय होते. सो हे सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. पण त्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं TET 2026 साठी द्रोणा बॅच 8.0 चालू झाली. 22 डिसेंबरपासून बॅचेस आहे. सो आजपासून बॅचेस चालू झाल्या. तुम्ही जॉईन करू शकता. सेपरेट बॅचेस, पेपर 1, पेपर 2, पेपर 1+2 सेपरेट बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. ज्यांना TET सीटीच्या सेपरेट बॅच हवे असेल त्यांच्यासाठी सुद्धा सेपरेट बॅचेस अनाऊन्स केले गेले आहे. दोन्ही बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. जुने विद्यार्थी असेल 50% ऑफ आहे, नवीन विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. कुपन कोड तुम्हाला TET वापरायचा आहे. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला टू द पॉईंट्स लेक्चर आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, त्याचा ॲनालिसिस सुद्धा अवेलेबल आहे. या संदर्भात खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, आपण जॉईन करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. पवित्र पोर्टल फॉर्म रिजेक्ट होतो का? फॉर्म रिजेक्ट होतो का? तर नाही, हा फॉर्म तुमचा रिजेक्ट होणार नाही. बरोबर. आता नाही म्हणजे मी काय सांगतो, तुम्ही सगळी माहिती भरली आहे आणि तुम्ही सगळी माहिती सेव्ह करून सगळा फॉर्म सबमिट केलेला आहे. सेव्ह करून सगळा फॉर्म सबमिट केलेला आहे. आता यामध्ये भरलेली माहिती तुमची जी का असेल, भरपूर माहिती तुम्ही भरतात. जसं की तुम्ही काहीतरी सर्टिफिकेशनचे नंबर टाकलेले असतात, सर्टिफिकेशनची डेट असते, सगळे सर्टिफिकेशन, किंवा तुम्ही TET किंवा CET शो केलेलं असतं, बरोबर की नाही. त्यानंतर तुमचं बर्थ डेट तुम्ही शो केली असते. हे सगळी माहिती भरल्यानंतर चुकीचं काही जर झालं, फॉर एक्झाम्पल तुमचा सर्टिफिकेट नंबर चुकलेला आहे, फॉर एक्झाम्पल तुमची डेट चुकलेली आहे, फॉर एक्झाम्पल तुमची बर्थ डेट काही चुकलेली आहे, हे जरी असेल तुमचा फॉर्म रिजेक्ट होत नाही. तुम्ही प्रोसेसमध्ये येताच, बरोबर आहे, प्रोसेसमध्ये येताच. कारण काय बघा, आता जवळपास इथे असं म्हणूया आपण 2 लाख प्लस किंवा 2,09,000 विद्यार्थी इथे काय फॉर्म भरणार आहे. मग 2,09,000 विद्यार्थी फॉर्म भरणार आहे. ह्या सगळ्यांचे डॉक्युमेंट काय काय त्यांनी शो केलेले आहे, काय काय माहिती भरलेली आहे, हे पवित्र पोर्टल किंवा संबंधित विभाग बघत नाहीच. तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे असं कन्सिडर करून तुम्हाला इथे ते अलाउ करता पुढच्या प्रोसेसला. सो रिजेक्ट होणार का तुमचा? नाही. फक्त तुमची भरलेली माहिती व्हेरीफाय केली जाते. पुढे ती माहिती जेव्हा व्हेरीफाय होईल तेव्हा त्या माहितीमध्ये काही खोटेपणा नसावा, ही काळजी आपल्याला घ्यायची. यामध्ये थोडीशी सर्टिफिकेशन नंबर चुकलेला आहे, इश्युइंग डेट थोडी इकडे तिकडे झालेली आहे. सो त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहेत. प्रॉब्लेम कुठे येतो? तुम्ही भरलेल्या माहितीच्या आधारे आम्ही तुमचं सिलेक्शन केलेलं आहे. सिलेक्शन झाल्यावरती पुढची जी प्रोसेस असते त्यामध्ये डीवीच्या वेळेस सगळे डॉक्युमेंट तुम्हाला दाखवावं लागतात. मग बघूया आपण पुढे प्रोसेस काय होते. बघा, पहिली सेल्फ सर्टिफिकेशन झाली. दुसरी प्रोसेस तुमची जाहिरात येणार. बघा, आता इथे जाहिराती येताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ZDPच्या जाहिरात येणार आहे, नगरपालिकेची जाहिरात येणार आहे, महानगरपालिकेची जाहिरात येणार, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणूया, किंवा इतर ज्या संस्था असतात प्रायव्हेट त्यांच्या सुद्धा इथे व्हॅकन्सी येतात, जाहिराती येतात. मग ह्या जाहिराती ज्या असतात ना, ह्या जाहिराती कशा असतात? तर ह्या जाहिराती असतात तुमच्या आरक्षणनिहाय जाहिरात असते. बघा, आरक्षण निहाय, मग उभं आरक्षण असेल किंवा आडवं आरक्षण असेल त्यानुसार जाहिराती येतात. मग त्या प्रत्येक जिल्ह्यानुसार पण आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या मग तुम्हाला ह्या जाहिराती नंतर तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. प्रेफरन्सेस, मग आता प्रेफरन्सेस कसे येतात? तुम्ही भरलेल्या माहितीच्या आधारे प्रेफरन्स येतात. तुमची भरलेली माहिती, फॉर एक्झाम्पल तुम्ही जो टाकलेला मुख्य विषय आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही TET किंवा CET क्वालिफाईड आहात, त्यानंतर तुम्ही टाकलेलं तुमचं व्यावसायिक अर्हता आहे, बरोबर आहे की नाही, या सगळ्यानुसार व्यावसायिक अर्हता असेल किंवा शैक्षणिक पात्रता असेल तुमची, ही सगळी भरलेली माहिती व्हेरीफाय करून तुम्हाला काय होतं, इथे तुम्हाला प्रेफरन्सेस येतात. मग प्रेफरन्सेस तुम्हाला गटनिहाय येतात. पहिला गट काय, 1 ते 5 आहे. तुम्ही जर इथे क्वालिफाईड आहात 1 ते 5 साठी शिक्षक होण्यासाठी तुम्हाला याच्या जागा येणार. नंतर तुम्हाला 6 ते 8 दुसऱ्या गटच्या जागा येणार. नंतर तुम्हाला 9 ते 10चा जागा येणार. त्यानंतर 11 ते 12 ह्या गटासाठी पण जाहिरात येणार. मग डिपेंड करतं इथे काय डिपेंड करतं, तुमची कॅटेगरी काय आहे, तुम्ही ओपन मधून पास आहात का, तुमचे टेटचा स्कोर किती आहे, तुम्ही TET किंवा CET क्वालिफाईड आहात का, तुमचा सब्जेक्ट कोणता आहे, ज्याला आपण विषय म्हणूया, तुमचं माध्यम कोणतं आहे, बरोबर काय, मराठी माध्यम, इंग्लिश माध्यम, हिंदी माध्यम, उर्दू माध्यम, ते माध्यम काय आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये जॉब करायला आवडेल शिक्षक म्हणून,
हे सगळे प्रेफरन्स तुम्हाला यानुसार सगळ्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे असणार आहे. सपोज मी नाशिकमध्ये असेल तर मला नाशिकमधल्या संस्था पहिले द्यायच्या आहे, मग अहमदनगर देणार आहे मी, मग मी धुळे देऊ शकतो, मग मी जळगाव देतो. म्हणजे ज्याची जी चॉईस आहे त्यानुसार तुम्हाला हे प्रेफरन्स ओपन होतात. पण हे ओपन होत असताना हे बघा, तुम्ही भरलेली माहितीच्या आधारेच तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला ओपनमधून जागा मिळतात का. ओपन जे मार्क तुम्हाला जर पात्रता परीक्षा असेल 1 ते 8 वर्गासाठी तो ओपनच्या जागा मिळतात, अन्यथा मिळत नाही. त्यानंतर टेटचे स्कोर असेल, तुमचा TET CET क्वालिफाईड असाल ते किती मार्क पडले त्यानुसार आहे. तुमचा सब्जेक्ट काय, मॅथमॅटिक्स आहे, सायन्स आहे, हिस्ट्री आहे, जॉग्राफी त्यानुसार आहे. तुमचं माध्यम काय, तुमचा डिस्ट्रिक्ट, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टला जॉब करू इच्छितात, ह्या सगळ्यानुसार तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायची आहेत. प्रेफरन्सेस दिल्यानंतर तुम्हाला पुढे असतं की विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू. मग आता इथे 2 गोष्टी तुमचं सिलेक्शन होतं, एक विथ आणि एक विदाऊट. पहिले काय होतं, पहिले विदाऊट इंटरव्ह्यू, म्हणजे जेवढ्याही गव्हर्नमेंटच्या स्कूल्स आहेत किंवा ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ती तुमचं पहिलं सिलेक्शन होऊन जातं. तुम्ही जर प्रेफरन्सेस दिला असेल तर विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तुमचं सिलेक्शन होतं. ते इंटरव्ह्यू नसते, एका जागेसाठी एक विद्यार्थी पात्र टेटच्या स्कोरनुसार पात्र होऊन जातो. आणि मग तिथून जर कोणी उरलं तर तुम्ही पुढच्या प्रोसेसला असतात ते म्हणजे विथ इंटरव्ह्यूला. विथ इंटरव्ह्यू संस्था तक मिळवला जेवढ्याही संस्था आहेत त्या सगळ्या संस्था तुमच्या इंटरव्ह्यू घेतात. एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो. मग त्यामध्ये टेटचा स्कोर जास्त म्हणून सिलेक्शन होतं असं नाही. तुमचा इंटरव्ह्यू होतो, तुमचं प्रेझेंटेशन होतं, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन असणार, शिकवण्याचं स्टाईल, आणि तुमचा एक 1 to 1 कन्व्हर्सेशन असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे. मग यामधून तुम्हाला 30 पैकी मार्क दिले जातात. 15 मार्क तुमच्या प्रेझेंटेशनला, 15 मार्क तुमच्या इंटरव्ह्यूला. मग ह्या 30 पैकी कोणाला जास्त मार्क पडतात त्यानुसार ते सिलेक्शन करतात. सो इथे विथ इंटरव्ह्यू असतो. मग या ठिकाणी लक्षात घ्या की विथ इंटरव्ह्यूला तेच मुलं जातात जे विदाऊटला, सपोज 1 ते 5 गटाला ते विदाऊटला सिलेक्शन झाले असेल तर ते इकडे जाऊ शकत नाही. ते जर इकडे 9 ते 10 सिलेक्शन झालं असेल इकडे जाऊ शकत नाही. म्हणजे पहिल्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांचं निवड जर झाला असेल ज्या गटामध्ये, तो गट त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये, म्हणजे विथ आणि विदाऊट ह्या 2 गोष्टीबद्दल बोलतोय, ते त्यांना घेतलं जात नाही. आणि मग नंतर पुढे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हा एक मुद्दा आहे ना, हा खूप महत्त्वाचा. म्हणजे सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचे डॉक्युमेंट कुठेच बघितले जात नाही. तुम्ही भरलेली माहिती बरोबरच आहे असं कन्सिडर करून इथपर्यंत येतात. आणि मग इथपर्यंत आल्यानंतर तुमची निवड झाली आहे, तुमची विथ किंवा विदाऊट इंटरव्ह्यूला निवड झाली असेल तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. आता इथे निवड केली जाते, निवड झाल्यानंतर तुमचा DV होतो, बरोबर की नाही. मग हा DV जो असतो ना, हा तुम्ही पवित्र पोर्टलला भरलेली सगळी माहिती, म्हणजे तुमचं जे प्रोफाईल आहे, जे आता तुम्ही रजिस्टर करत आहात, इथे रजिस्टर करत आहात, त्याच्या अगेन्स्ट भरलेली सगळी माहिती व्हेरीफाईड केली जाते. आणि व्हेरीफाईड केली जाते. यानंतर सगळे डॉक्युमेंट जर ओके असेल तर तुम्हाला ऑर्डर दिली जाते, नियुक्ती केली जाते. सो अशी प्रोसेस पूर्ण फॉलो केली जाते. सो आता ज्या प्रोसेसवर तुम्ही सध्या आहात ती म्हणजे पहिली प्रोसेस सेल्फ सर्टिफिकेशन किंवा नोंदणी करण्याची. ही खूप महत्त्वाची आहे. ही सगळ्यात शेवटी व्हेरीफाय केली जाते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि त्याच्यानंतर तुम्हाला शिक्षक म्हणून ऑर्डर दिली जाते. सो ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी सांगण्याचा उद्देश हा होता की आता तुम्ही जी माहिती भरताना ही खूप महत्त्वाची असणार आहे. नाहीतर होतं काय, सगळ्या प्रोसेसमधून तुम्ही जातात आणि शेवटी सगळं सिलेक्शन झालं, सगळं झालं आणि एखादं डॉक्युमेंट कमी पडलं तर तुम्ही अपात्र होतात. म्हणून पाठीमागच्या 2022च्या अगेन जी शिक्षक भरती झाली होती त्यामध्ये बघा नेहमी असं वाचण्यात येतं, तुमच्या अपात्र, गैरहजर आणि रिक्त पदांची भरती परत होणार, परत पुढचा राऊंड होणार. कुणासाठी? अपात्र, रिक्त आणि गैरहजर. म्हणजे अपात्र सुद्धा मुलं झाले होते, जागा रिक्त राहिल्या होत्या, माजी सैनिकांच्या जागा कोणी नव्हतं तिथं आलेलं. आणि तिसरं म्हणजे काय, गैरहजर, कुणी सिलेक्ट होऊन सुद्धा तो विद्यार्थी आलाच नाही. का नाही आला? कारण त्याने सिलेक्शन करताना त्याला अपेक्षित होतं नाशिकमध्ये मिळेल, त्याला रत्नागिरी मिळालं, त्याला गडचिरोली मिळालं, म्हणजे दूर गेला आणि दूर त्याला जायची इच्छा नव्हती. सो इथे सगळ्या प्रोसेस खूप महत्त्वाच्या आहे. पुढच्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला तुमच्या बरोबर असणारचे, काळजी करू नका. पण हे सांगण्याचा उद्देश, ही प्रोसेस ही आहे की पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. त्यामुळे आत्ता फॉर्म भरताना, रजिस्ट्रेशन करताना, सेल्फ सर्टिफाईड करताना खूप 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 काळजी घ्या. सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले की मग भरात जास्त टेन्शन घेऊ नका. हळू एका टप्प्यावर सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळत चालतं, काळजी करू नका. ओके. सो इथे अभ्यास तर करायचा नाही, अभ्यासावर तुम्ही केला, टेटला मार्क चांगले मिळालेले आहे. सो ह्या प्रोसेसमधनं हे पूर्ण प्रोसेस कंप्लीट होत असते. या संदर्भात काही अडचण असेल ना, पवित्र पोर्टलने सांगितलंय, तुम्ही आम्हाला मेल करा, edupavitra25@gmail.com यावर तुम्ही मेल पण करू शकता आणि त्यांचा रिप्लाय पण घेऊ शकतात. ओके. सो अशा पद्धतीने ही प्रोसेस असते. परत शेवटी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या माहितीत जे कोणी असेल, तुमचा ग्रुप असेल, त्यांना कळवा. TET 2026 साठी इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झालेल्या आहे. तुम्ही दोन्ही बॅचेस TET आणि CET दोघे एकत्रही करू शकता. त्यासाठी पण तुम्हाला बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड अवेलेबल आहे, किंवा TETची पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 1+2 त्या पण बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्ड अवेलेबल आहे. आजपासून बॅचेस चालू झालेल्या आहे. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे, नवीन विद्यार्थ्यांना 25% ऑफ आहे. बॅचेस घेण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरवरती
कॉल करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडलं तर लाईक करून तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.